बीएमसीच्या महापौर उपमहापौर पदाची आज औपचारिकता। रितू तावडे महापौर तर संजय घाडी उपमहापौर पदाची सूत्र स्वीकारणार। मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर। पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार। ठाण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत शिंदेंची नाशिकमधल्या नेत्यांची चर्चा। कोण गटबाजी करतय, पक्षादेश कोण पाळत नाही याची घेतली माहिती। साताऱ्यामध्ये भाजपला चेकमेट। जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येण्याचे संकेत। जिल्ह्याच्या राजकारणात सध्या मोठे उलथापालथ। लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा भाजपचा 50-50चा प्रस्ताव तर अजित पवारांची राष्ट्रवादी 5 वर्ष अध्यक्षपदावर ठाम। सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसची मात्र वेट अँड वॉचची भूमिका। आज राज्यातल्या तरुणाईचं स्वप्न पूर्ण होणार। मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीची प्रक्रिया पार पडणार। चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर बसवल्यानंतर मुनगंटीवारांचे रील व्हायरल। चंद्रपूरच्या राजकारणातला धुरंधर असा रीलमध्ये उल्लेख। रीलमधून आमदार किशोर जोरगेवारांना डिवचण्याचा प्रयत्न। वाघ चाकणकरांसारख्या नेत्या महिलांचे प्रश्न सोडवत नाहीत। गुन्हेगारांमध्ये भाजपचीच लोक असतात। भंडारा महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखेंचे थेट आरोप। अहिल्यानगरमध्ये अवैध व्यावसायिकांच्या विरोधात रुई छत्तीसीच्या ग्रामस्थांचं उपोषणास्त्र। पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर दुसऱ्या दिवशी उपोषण स्थगित। पिंपरीत अचानक लागलेल्या आगीमुळे 3 बसेस जळून खाक। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। बस पार्किंगमध्ये असताना लागली आहे। लातूरच्या रेणापुरात शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध। शेतकऱ्यांकडून गळफास घेण्याचा आणि विहिरीत उड्या मारून आत्महत्येचा प्रयत्न। नाशिकच्या सिडको भागामध्ये पुढचे 8 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा। पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। टीना अंबानींना ईडी चौकशीचे समन्स। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स। आता मोदींचं विमान आसाममध्ये महामार्गावर उतरू शकणार। ईशान्येकडची पहिली आपत्कालीन हवाई पट्टी तयार। पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 फेब्रुवारी रोजी उद्घाटन करणार। भारत टिकला तरच जग टिकेल। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांचं वक्तव्य। जगात भारताचं अस्तित्व टिकून राहणं ही काळाची गरज असल्याचं केलं अधोरेखित। आज लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं भाषण। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राहुल गांधी काय बोलणार याकडे लक्ष। अमेरिकेबरोबर डील नव्हे ढील। लोकसभेत अर्थसंकल्पावर चर्चेदरम्यान अखिलेश यादवांची टीका। एआय निर्मित डीपफेक साहित्यासंबंधी कठोर नियम। आक्षेपार्ह विषय 3 तासात हटवणं बंधनकारक। केंद्र सरकारचे निर्देश। मुलं बेपत्ता होण्यामागे देशव्यापी टोळी आहे का? शोध घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश। टीईटी वर्षातून 2 वेळा होणार। संबंधित यंत्रणांकडून हालचालींना वेग। व्यापार सीमा शांततेवर भर। भारत चीन दरम्यान परराष्ट्र सचिव स्तरीय सामरिक चर्चा। दुकानाचं शटर बंद करून धारदार शस्त्रानं वार। बांगलादेशात हिंदू व्यावसायिकाची हत्या। मतदानाच्या 3 दिवस आधी घडलेल्या घटनेनं एकच खळबळ। अमेरिकेनं नेहमीच पाकिस्तानचा टॉयलेट पेपरसारखा वापर केला। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री अमेरिकेवर चिडले। सभागृहातच काढला राग। दरवेळी काम संपले की अमेरिकेनं पाकिस्तानला फेकून दिल्याचं वक्तव्य। पाकिस्तानचा अमेरिकेवर दणदणीत विजय। T20 WC मधल्या त्या पराभवाचा घेतला बदला। अमेरिकेच्या शुभम रांजणेचं अर्धशतक व्यर्थ। दिल्लीतल्या दुसऱ्या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला धक्का। सलामीवीर अभिषेक शर्मा दुखापतीमुळे आऊट तर अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर घेणार अभिषेकची जागा।